नमस्कार. स्वामींच्या घरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि इंग्रजी नवीन वर्षाच्या आपल्याला हार्दिक 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 शुभेच्छा. 2023 संपलं, 2024 सुरू झालं. दरवर्षी प्रत्येकाने काही ना काहीतरी नवीन वर्षासाठी एक संकल्प करावा असा संकेत आहे आणि म्हटलं जातं त्याप्रमाणे बरेच जण करतात आणि ते सातत्य राखलं तर त्यामध्ये यश येतं. स्वामींच्या घराने 2023मध्ये अनपेक्षितरित्या संकल्प न घेता सुद्धा काही गोष्टी औचितपणे ठरवल्या आणि त्यांचं सातत्य आजतागायत सुरू आहे. त्यातलं सर्वात महत्त्वाचं निमित्त फक्त झालं शिवजयंतीला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या निमित्ताने स्वामींच्या घरावर भगवा झेंडा लावा अशी मागणी इतिहास संकलन मंडळाने कल्याण विभागाच्या केली. प्रत्यक्ष सावरकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि त्यांच्या काळ्यापणाच्या शिक्षाच्या 150 वर्षाच्या पूर्तीच्या निमित्ताने ह्या प्रत्येक मंदिरावरच झेंडा लावला जावा असा तो निरोप सर्वत्र होता. पण नुसता झेंडा लावायचा का? सावरकरांच्या नावाने किंवा शिवाजी महाराजांच्या नावाने तर त्या झेंड्याला शोभेल असं काही कार्य करणं थोडं तरी का होईना शक्य असेल तेवढं की ज्या कार्याची सातत्यता राखता येईल अशा पद्धतीचा एक थोडासा विचार आम्ही केला आणि त्याच्यातून पहिल्यांदा संध्याकाळच्या आरतीनंतर वंदे मातरम प्रार्थना सुरू झाली. दुसऱ्या दिवशी लगेच आपल्याकडे जे रोज दुपारी 12 वाजता अन्नदान केलं जातं त्या अन्नदानाच्या आधी वंदे मातरम प्रार्थना सुरू झाली. त्यानंतर 8 दिवस गेले. आम्ही स्वस्थ नव्हतो, कारण सावरकरांना अजून काही शोभा देईल, आमच्याकडून काही अधिक कार्य करता येईल, तर ती एक खळबळ माजत होती. आणि मग ही मातृभूमीची प्रार्थना सुरू झाली. सर्वात महत्त्वाचं ह्या मातृभूमीच्या प्रार्थनेचं, ह्याला RSSची प्रार्थना म्हटली जाते खरी, परंतु मातृभूमीला नमस्कार वंदन केलेलं आहे पहिल्या कडव्यामध्ये. एकूण ह्या 3 कडव्यांच्या मध्ये उरलेली 2 कडवी ही परमेश्वराकडे काय मागावं हे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तुझ्याच कार्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत परमेश्वरा, तुझ्याच कार्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्या कार्याच्या पूर्ततेसाठी तू आम्हाला शुभाशीर्वाद दे. आपण स्वामींच्या घराने इथे देवालय निर्माण केलेलं आहे. स्वामी दाखवा. परमेश्वराकडे काय मागावं ही ज्या वेळेला जाणीव आम्हाला झाली ह्या प्रार्थनेच्या माध्यमातून, ताबडतोब आम्ही ही प्रार्थना संध्याकाळच्या आरतीनंतर सुरू केली. पहिल्यांदा देशाला वंदन आणि पाठोपाठ मातृभूमीला आणि त्या माध्यमातून परमेश्वराकडे असलेली शरणागती, परमेश्वराला असलेली मागणी, त्या देश कार्यासाठी आम्हाला एक क्षमता दे, ताकद दे, असं धैर्य दे, असं चारित्र्य दे की जिथे आम्ही स्वतःहून पत्करलेला काट्याकुट्यांनी असलेला हा मार्ग तो सुगम कर. अशा पद्धतीची ही प्रार्थना
परमेश्वराकडे करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे संध्याकाळच्या आरतीनंतर प्रथम वंदे मातरम आणि नंतर ही प्रार्थना सुरू केली. दुसऱ्या दिवशी पुन्हा अन्नदानाच्या आधी पहिल्यांदा वंदे मातरम आणि नंतर ही प्रार्थना आणि त्यानंतर अन्नदान. आम्ही एक कटाक्ष असा ठेवला की जो कोणी प्रार्थनेला सरळपणाने उभा राहत नाही, जो ह्या प्रार्थनेला किंवा वंदे मातरमला जो कोणी व्यवस्थितपणे उभा राहत नाही, त्याची किंमत राखत नाही, त्याच्या भुकेची आम्ही किंमत करण्याची आवश्यकता नाही. ज्याला देशाबद्दल काही नाही, ज्याला मातृभूमीबद्दल काही नाही, ज्याला परमेश्वराकडच्या मागणीची किंमत नाही, त्याच्या भुकेची आम्ही किंमत करण्याची गरज नाही. अशा लोकांना आम्ही डबा देत नाही. कदाचित आमचं वागणं हे कठोर वाटू शकतं लोकांना, परंतु देशासाठी एका भुकेचा चिमटा त्यांना बसणं गरजेचं आहे. दोन्ही प्रार्थना मिळून 4.5 मिनिटात पूर्ण होतात. 4.5 मिनिटांच्या प्रार्थनेमध्ये त्यांनी देशासाठी ते तेवढ्या तरी वेळ द्यायला हवा, ही आमची छोटीशी अपेक्षा फार मोठी नाहीये. खरं तर ह्या वर्षीचा आता हा संकल्प जो मंत्र भगवान परशुरामांनी साईबाबांना दिला, साईबाबांनी पुढे उपासनी महाराजांना दिला आणि उपासनी महाराजांनी सोनामातांना दिला, सोनामातांनी तो अक्कलकोटच्या गजानन महाराजांना दिला आणि तोच मंत्र परशुरामांनी पुन्हा एकदा गजानन महाराजांना दिला. हा मंत्र आहे कली संतरण नावाच्या उपनिषदामधलं, ज्याला आपण आपल्या रोजच्या आरतीच्या नंतर आपण घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे, ही जी आरती आपण म्हणतो त्याच्यानंतर जो मंत्र आपण म्हणतो हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हा कली संतरण उपनिषदामधला हा कलीचा नाश करणारा हा मंत्र आजपासून दुपारी 2:30 वाजता सामुदायिकरित्या म्हटला जाईल. त्याची 1 माळ केली जाईल. अतिशय संथ पद्धतीनं म्हटलं तर एका माळेला साधारण 15 मिनिटं लागतात. वैयक्तिक जपाला ह्या 1 माळ करायला साधारण 4 ते 6 मिनिटं लागतात. आपण ह्या जपसत्रामध्ये जरूर सहभागी व्हा. ज्याला जात पात धर्म स्त्री पुरुष हा कोणताही भेद असणार नाही. आपण काय खाता पिता ह्याचाही त्याच्यामध्ये भेद असणार नाही. आवश्यकता नाही आहे. आपल्या उपनिषदांनी कलियुगासाठी कलीचा नाश करण्यासाठीच म्हणून दिलेला हा जो मंत्र आहे, त्या मंत्रामध्ये त्याला वेळ काळ अशा पद्धतीने कोणताही रिस्ट्रिक्शन्स ठेवलेली नाही आहे. त्यामुळे ह्या जपसत्रामध्ये आपण जरूर सहभागी व्हा. ह्या जपाची नोंद केली जाईल. प्रत्येकजण जो कोणी येईल त्याची नोंदणी इथं केली जाईल आणि हे नावानिशी अक्कलकोटला पाठवून दिलं जाईल. आपण ह्या नव्या संकल्पामध्ये जरूर सहभागी व्हा आणि ह्या आपल्या घरातला कली, आपल्या मनातला कली, आपल्या शरीरातला कली ह्याचा अर्थ दुष्ट ते सर्व काही, आपल्यातले रोग सुद्धा नष्ट करण्याची क्षमता ह्या मंत्रामध्ये आहे. आपल्या मनातला कली, आपल्यातले जे काही षड्रिपू आहेत ते दमन करण्याची क्षमता ह्या मंत्रामध्ये आहे. आपल्या घरातला कली, आपल्या घरातलं जे अस्वस्थ वातावरण आहे ते वातावरण दमन करण्याची क्षमता ह्या मंत्रामध्ये आहे.
ज्याच्यामधून सुख शांती अपेक्षित आहे, हा मंत्र जो स्वतः परशुरामांनी दिला आणि भगवान परशुरामांना दत्तगुरूंनी दिला आणि दत्तगुरूंना हा शंकरांनी दिला, हा मंत्र आपण इथे म्हणणार आहोत आजपासून रोज दुपारी 2:30 वाजता. फक्त 15 मिनटं तुम्ही काढायचीत आणि आपण सर्वांनी मिळून ही मोठी संख्या अक्कलकोटला देऊया. हा रामनाम जो आहे, आता अयोध्येला जे राम मंदिर पुन्हा निर्मिती होती आहे, त्या निर्मितीच्या पार्श्वभूमीवर ह्या मंत्राचा जागर केला जाईल. ह्या जागरामध्ये आपण जरूर सहभागी व्हा. धन्यवाद. पुन्हा एकदा इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.